जांभूरटोला येथे चिखलाचे साम्राज्य। रस्त्याच्या दुर्दशेमुळे गावकरी त्रस्त। लवकरात लवकर रस्ता तयार करण्याची गावकऱ्यांची मागणी। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जांभूरटोला ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याची गेल्या 2 ते 3 वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर साचलेला चिखल, खड्डे आणि गलिच्छ पाण्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडली व लवकरात लवकर पक्का रस्ता तयार करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे। शाळकरी मुले व ग्रामस्थांचे हाल, मूकबधीर बालकाची हृदयद्रावक व्यथा। वॉर्ड क्रमांक 1 मधील रहिवासी राजेश मीरालाल सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे कोणतेही दुरुस्तीचे काम झालेले नाही। रस्त्यावर काचा, चिखल आणि पाण्याचे डबके साचल्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना व सायकलस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। माझे नाव राजेश मीरालाल सोनवणे, वार्ड नंबर 1 मधून बोलत आहे मी। ह्या रोडाची समस्या कम से कम आता 2-3 वर्ष झाले खराब आहे। 2-3 वर्ष ह्या एकदा याचा काम झाला होता, फक्त रोड बनला होता, त्याच्यानंतर आतापर्यंत एकही काम झाला नाही या रोडाचा। आमची अशी मागणी आहे ग्रामपंचायतची किंवा सचिव, सरपंच, पुरे बावडी ग्रामपंचायतची की ह्या रोडाचे काम लवकरात लवकरच काम करा। आणि आम्हाला ह्या रोडाला जायला पुष्कळ तकलीफ होते। लहान लहान मुलं शाळेला जातात, शाळेत पाणी असते, कोणीने काच फेकला, कोणी काही फेकला, जर पायाला गडला किंवा कुठं गडला तर हे आम्हाला खूप समस्या याची। सायकलवरून किंवा कोणी पैदल जाताना कोणी पडला किंवा काही झाला तर ते समस्या येत आहे। तरी पण आमची अशी मागणी आहे ग्रामपंचायतला, खास करून ग्रामपंचायतला, कारण की आम्ही दुसऱ्याला तर म्हणू शकत नाही, आम्ही ग्रामपंचायतला म्हणणार। तर अशी मागणी आहे की आम्हाला हा रोडाचं काम लवकरात लवकर करून द्या। तसं आम्ही 1-2दा विचारलं तर ते म्हणतात की शांसन आहे, पण केव्हा होईल याचं काम, ते आम्हाला पुष्कळ गरज आहे रोडाची। तर अशी माझी ग्रामपंचायतला आग्रह आहे की याचं लवकरात लवकर काम आम्हाला झालं पाहिजे। ग्रामपंचायत आमची नाही ऐकून राहिली तर आम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला आम्ही निवेदन देणार। तिथं पण आमचा काही निवारा नाही होत असेल तर मग वरती आम्ही धाव घेणार, मग नाही तर मग ह्या संपावर बसणार। गावातील नागरिक सुनील सुखराम सोनवणे यांनी आपल्या लहान मुलासोबत घडलेली आपबीती सांगताना सांगितले की शाळापासून ते घनश्यामजी भेलावे यांच्या घरापर्यंत रस्त्यावर प्रचंड चिखल साचला आहे। त्यांचा मूकबधीर, बोलू न शकणारा मुलगा रस्त्यावरील चिखलात 2-3 वेळा पडला, परंतु बोलता येत नसल्यामुळे तो मदतीसाठी हाक मारू शकला नाही। अखेर मोहल्ल्यातील लोकांनी त्याला उचलले आणि चिखलामुळे कपडे खराब झाल्याने त्याला शाळेत शिक्षकांचा मार खावा लागला। माझे नाव सुनील सुखराम सोनवणे, मी जांभूरटोला इथं बोलत आहो। शाळेपासून ते घनश्यामजी भेलावे इथपर्यंत इथला किचड आहे आणि माझा मुलगा मूकबधीर असल्यामुळे तो पडला 2-3 वेळेस, पण तो कोणाला आवाज मारू शकला नाही। आणि मोहल्ल्यातला कोणी व्यक्तींना त्यांना पाहिला की याला उचलून घ्यावा हो, तर त्याला उचलला। आणि हे अशी व्यवस्था असल्यामुळे मी ग्रामपंचायतला विनंती करतो की हा रोड पूर्ण व्यवस्थितपणे बनवण्यात यावा, अशी माझी विनंती आहे। आणि असं दुर्घटना असते, माझा मुलगा पडला, उद्या दुसऱ्याचा मुलगा पडेल, तसंच आता इथं बंधू भाऊ आहेत माझे, हे काही बोलतील। मी असं म्हणतो की माझा मुलगा 3 वेळा या 4 वेळा पडला आहे ह्या किचडामध्ये, असा मी म्हणतो, पण मी देखला नाही, पण पडला आहे तो। आणि शाळेत त्याला सरने मारला। शाळेत मी गेलो, सरला विचारलो कशामुळे मारला तुम्ही, तर तो म्हणला आहे की त्याचे कपडे गंदे आहेत। गंदे कसे झाले सरला काही माहीत नाही। मी कळवला तेव्हा सरनं त्याला शाबासकी दिला, बेटा तुझा वडील आला होता आणि तुला मारल्यामुळे मला काही म्हटलं आहे असे। आरोग्याचा धोका व आंदोलनाचा इशारा। स्थानिक ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार कृष्ण मंदिरापासून ते घनश्यामजी भेलावे यांच्या घरापर्यंत सुमारे 5 ते 6 ठिकाणी चिखलाचे मोठे पॅचेस तयार झाले आहेत। त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे। शेतकरी, कामगार आणि रात्री अपरात्री बाहेर पडणाऱ्या महिलांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून शाळकरी मुलांनाही याचा मोठा त्रास होत आहे। ग्रामपंचायतीने यावर त्वरित तोडगा न काढल्यास पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे धाव घेऊन तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। खरोखरच आता माझ्या गावकऱ्यांनी जे सांगितलं आहे रोडाबद्दल, मागील 2-3 वर्षापासून आणि विशेष करून मागच्या 1 वर्षापासून ह्या रोडाची हालत खूपच खस्ता झालेली आहे। कृष्ण मंदिरपासून ते घनश्यामजी भेलावे यांच्या घरापर्यंत कमीत कमी 5-6 जागी किचडाचे मोठे मोठे पॅचेस बनलेले आहेत। आणि शाळकरी मुलांना आणि शेतकऱ्यांना आणि लहान सगळ्यांनाच इथं लहानपासून मोठ्यापासून सगळ्यांनाच इथं खूप परेशानी आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे आरोग्याविषयी पण खूप धोकादायक आहे हे
कारण की डासांचा प्रकोप होत असतो खूप आणि डेंग्यू मलेरियाचा इथं प्रकोप होण्याची पूर्ण संभावना आहे. म्हणून प्रशासनाने आणि शासनाने याच्याकडे लक्ष देऊन ह्या समस्याचे निवारण करावे आणि विशेष करून लोकांच्या आरोग्याला खूप धोकादायक आहे. शाळकरी मुलांना हा धोकादायक आहे आणि रात्री बेरात्री गावकरी बाहेर कामाला जातात, ते इथं येतात, घरी जातात किंवा चौकात जातात, महिला जातात. महिलांना पण खूप परेशानी आहे. म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला आणि शासनाला की ह्या रोडाकडे विशेष करून लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्या रोडाची जी हालत अशी झालेली आहे, दुर्दशा झालेली आहे, त्याचे निराकरण करतील अशी मी अपेक्षा करतो. सरपंचांची प्रतिक्रिया. या सर्व समस्येवर जांभूरटोला ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ पिंकीराजी जिंदापूर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, हा रस्ता दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेला आहे, तरी पण तो आपण सुरू करणारच आहोत आणि रोळासंबंधी त्या रोळाची सर्व समस्या सॉल्व्ह होणार आहे. माझे पूर्ण नाव पिंकीराजी जिंदापूर. मी जांभूटला या गावची ह्या सरपंच आहे आणि ह्या लोकांची एकच मागणी आहे की हा जो रोड आहे इथं गड्डे वगैरे पडले आहेत, यांची मागणी केला आहे त्यांनी. तर हा रोड दलित वस्तीसाठी म्हणून तो मंजूर झालेला आहे, तरी पण तो 10व्या महिन्यामध्ये आपण सुरू करणारच आहोत. रोडासंबंधी त्या रोडच्या सर्व समस्या सॉल्व्ह होणार आहेत. बातमीकरिता सत्यको जानो न्यूज संपादक नरेश बोपचे.